हॅलो फ्रेंड, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड, पवित्र पोर्टल या पोर्टलवर शिक्षक भरती संदर्भात अनेक महत्त्वाच्या सूचना ते प्रोव्हाइड करत असतात. आज आपण शिक्षक भरती संदर्भात ज्या नवीन 9 सूचना त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या आहेत, ऑफिशियली त्यांनी अपडेट केलेल्या आहेत, त्या पाहणार आहोत. या सर्व सूचना पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती संदर्भात त्यांनी अपडेट केलेल्या आहेत. जे विद्यार्थी शिक्षक भरतीचा प्रयत्न करत आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांची शिक्षक भरती संदर्भात प्रोसेस चालू आहे, त्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने या सर्व सूचना महत्त्वाच्या ठरू शकतात. तर फ्रेंड, आजच्या ज्या सूचना आहेत त्या पाहण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट अशा दोनही प्रकारच्या जॉब अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा किंवा या चॅनलच्या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करून ठेवू शकता. त्या चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याही ठिकाणी तुम्हाला गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट अशा दोन्ही प्रकारचे जॉब अपडेट प्रोव्हाइड केले जातात. कारण फक्त गव्हर्नमेंट जॉबचीच अपडेट नाही, तर काही ठिकाणी प्रायव्हेट ठिकाणी देखील टीचर रिक्रुटमेंट चांगल्या प्रमाणात होत असते. 60-70 हजार रुपये पण पर मंथ काही प्रायव्हेट इन्स्टिट्यूट प्रोव्हाइड करत आहेत. म्हणजे असं काही नाही की फक्त गव्हर्नमेंट ठिकाणी चांगला जॉब आहे. ठीक आहे, साधं एक्झाम्पल सांगाल, मागच्या वेळेस तुम्हाला मी बायजूसचं एक सांगितलं होतं, ॲड आलेली. त्या बायजूसच्या ॲडनुसार जवळपास 50 ते 60 विद्यार्थ्यांनी तिथे ॲप्लिकेशन दिले, ज्यांचं मॅथ स्पेशल होतं. अशा विद्यार्थ्यांनी त्यांना 45,000 रुपये पर मंथ असं मानधन प्रोव्हाइड केलं जाते. ठीक आहे, आणि फक्त 1.5 ते 2 तासाचं लेक्चर आहे. म्हणजे अशा प्रकारचे पण खूप सारे जॉब आहेत, ते देखील मी तुम्हाला या चॅनलवर प्रोव्हाइड करणार आहे आणि याआधी देखील प्रोव्हाइड केलेले आहेत. ठीक आहे, तरी पहा, आज आपण जे गव्हर्नमेंटमार्फत शिक्षक भरती केली जाते पवित्र पोर्टलमार्फत, त्या संदर्भात नवीन 9 सूचना ज्या आल्यात त्या पाहणार आहोत. तरी पहा, पवित्र पोर्टलची ही ऑफिशियल वेबसाईट आहे, पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2022. या वेबसाईटला जर तुम्ही स्क्रोल डाऊन केले तर स्क्रोल डाऊन केल्यानंतर न्यूज बुलेटिन अंडर एक पब्लिश केलेले नोटीस तुम्हाला दिसेल. ही नोटीस आज म्हणजेच 30 जुलै 2024 रोजी त्यांनी पब्लिश केलेलं आहे. ठीक आहे, न्यूज बुलेटिन अंडर हे पब्लिश केलेलं आहे. हे नोटीस आपण पूर्णपणे वाचणार आहोत, पाहणार आहोत. मी या नोटीसला ओपन करून घेतो आणि तुम्हाला दाखवतो. तर फ्रेंड, हे पहा, 30/7/2024 रोजी जे प्रसिद्धीपत्रक त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे त्यांच्या वेबसाईटवर अंडर द न्यूज बुलेटिन, जे आपण पाहत आहोत. या ठिकाणी त्यांनी 9 महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या आहेत. त्या सर्व सूचना आपण बारकाईने पाहणार आहोत, कारण सर्व सूचना शिक्षक भरती संदर्भात खूप महत्त्वाच्या आहेत. तर हे पहा, या ठिकाणी फर्स्ट म्हणलं आहे, पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पद भरती संदर्भात मुलाखतीशिवाय या प्रवर्गातील उर्वरित समांतर आरक्षणातील रिक्त पदे त्या सामाजिक आरक्षणातील सर्वसाधारणमध्ये रूपांतरित करून दिनांक 25/6/2024 व दिनांक 11/7/2024 रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आहे. ठीक आहे, म्हणजे 25/6 आणि 11/7 या तारखेला त्यांनी गुणवत्ता यादी जाहीर केली ती. पुढे म्हणले पहा, त्यामध्ये अनुक्रमे 3150 व 156 असे एकूण 3,306 रिक्त पदांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. म्हणजे इन शॉर्ट, सिंपल शब्दामध्ये समजून घ्यायचं झालं तर या 2 तारखेला म्हणजे 25/6 आणि 11/7 या 2 तारखेला, म्हणजेच त्यातल्या फर्स्ट तारखेला त्यांनी 3,150 इतक्या पदांची यादी जाहीर केली. त्यानंतर 156 इतक्या पदांची यादी जाहीर केली आणि टोटल जर आपण पाहिलं तर एकूण 3,306 इतक्या रिक्त पदांची यादी त्यांनी जाहीर केली आणि ती यादीनुसार भरती प्रक्रिया चालू आहे. आता नेक्स्ट सूचनामध्ये काय म्हणले पहा, शासन निर्णय 6/8/2001 व 7/12/2001 मधील तरतुदी विचारात घेऊन शासनपत्र दिनांक 14/3/2024 नुसार मुलाखतीशिवाय या प्रकारातील उर्दू माध्यमातील समांतर आरक्षण किंवा सामाजिक आरक्षणातील उर्वरित रिक्त जागांसाठी दिनांक 12/7/2024 ते 15/7/2024 या कालावधीत उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेण्यात आलेले आहेत. म्हणजे इन शॉर्ट सांगायचं झालं तर शासनाने निर्णय दिला होता त्यांचा भरती संदर्भात 2001ला, आणि तो निर्णय, त्या निर्णयासंदर्भात म्हणजे शासनाने काय मत मांडलं होतं ते आत्ता पण त्यांना कॅरी ऑन करावं लागतं. म्हणजे इन शॉर्ट, त्यावेळेस जर पर्टिक्युलर नियम त्यांनी लागू केला तर तो नियम आत्ता 2024ला पण लागू होतोय. मग त्यानुसार त्यांनी काय केलं, उर्दू माध्यमातील जे विद्यार्थी आहेत त्यांना प्राधान्यक्रम निवडण्यासाठी 12/7/2024 ते 15/7
2024 या दरम्यान त्यांनी उमेदवार किंवा म्हणू शकतो जे प्राधान्यक्रम निवडण्यासाठी त्यांना एक सवलत दिली. ठीक आहे, पुढे काय म्हणले पहा, सदर प्राधान्यक्रम विचारात घेऊन माननीय उच्च न्यायालयातील विविध याचिकांवरील निर्णयांच्या अधीन राहून सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. ठीक आहे, म्हणजे हे जे उर्दू माध्यम आहे ना त्या संदर्भात सर्व काही जे म्हणू शकतो नियम असतील ते सर्व शासनानुसार ते नवीनच यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येत आहे असं त्यांनी सांगितलं आहे. पुढे काय म्हणले पहा, हे खूप महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी त्यांनी काय म्हणलं आहे, सदर यादीमध्ये एकूण 872 रिक्त पदांकरिता उमेदवारांनी त्यांच्या स्वप्रमाणपत्रात नमूद केलेल्या माहितीच्या आधारे निवडणुकीकरता शिफारस होत आहेत. म्हणजे स्वप्रमाणपत्र सेल्फ डिक्लेरेशनमध्ये जी माहिती त्यांनी भरली होती त्यानुसार त्यांचं यादी वगैरे ज्या होती त्यानुसार त्यांचं निवडणूक होती. ठीक आहे, सॉरी म्हणजे त्यांच्याला निवडलं जाते थोडक्यात. ठीक आहे, तर पुढे काय म्हणले पहा, सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये शिफारस झालेल्या उमेदवारांनी पुढील कार्यवाहीसाठी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. म्हणजे थोडक्यात ज्याचं सिलेक्शन झालं आहे त्यांनी संबंधित जे प्राधिकारी असतील त्यांच्याशी संपर्क साधायचा आणि त्यानुसार सर्व प्रोसेस करून घ्यायची. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला वाटलं असेल की आमचं निवड यादीमध्ये नाव आलं, मग आम्ही काय करायचं पुढं, तर जे संबंधित अधिकारी असतील तर त्यांना जाऊन भेटायचं आणि ते म्हणतील तशी प्रोसेस पुढं कंप्लीट करायची. मग त्यानंतर तुमचं फिजिकली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन होईल फायनल. पुढे काय म्हणले, संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडून उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी करून, आता सांगितलं ना तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट असतील फिजिकल ते व्हेरीफाय करतील आणि ते व्हेरीफाय केल्यानंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांना, ठीक आहे, कारण काही काय करतात पर्सेंटेज वगैरे चुकीची टाकतात, कास्ट चुकीची निवडतात आणि नंतर त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसतं, पर्सेंटेजला मार्कशीटवर वेगळेच काहीतरी पर्सेंटेज असतात त्यांनी वेगळेच टाकलेले असतात. म्हणजे काही विद्यार्थी काय करतात चुकून कास्टच वेगळे निवडतात. ठीक आहे, म्हणजे एखादा ओपनचा आहे तर तो ओपन EWS निवडेल, म्हणजे असं काहीतरी वेगळं निवडतात आणि नंतर त्यांना सर्टिफिकेट वगैरे भेटत नाही, मग तो प्रॉब्लेम निर्माण होतो, मग ते विद्यार्थी बाद होतात. ठीक आहे, म्हणजे बाद झालेत त्यांचा विषय पुन्हा ते नव्याने घेतील, पण ज्यांचं सिलेक्शन झालं आहे ज्यांचे ओरिजिनल डॉक्युमेंट प्रॉपर आहेत त्यांना शासन निर्णय होता 21/6/2023 त्याच्या तरतुदीनुसार त्यांना पुढं कारवाई करण्यात येईल असं सांगितलं आहे. ठीक आहे, म्हणजे ज्यांचं सगळं क्लिअर आहे ओरिजिनल डॉक्युमेंट वगैरे त्यांची या निर्णयानुसार किंवा या दिनांकाला जो निर्णय दिला शासनाने त्याच्यानुसार त्यांची पुढं कार्यवाही होईल. ठीक आहे, पुढे म्हणले पहा, उर्दू माध्यमातील रिक्त पदांसाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा. थोडक्यामध्ये ज्यांचं उर्दू माध्यमामध्ये सिलेक्शन झाले त्या सर्व विद्यार्थ्यांना आमच्यातर्फे देखील आणि पवित्र पोर्टलतर्फे हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे, तुम्ही इतका अभ्यास केला, कष्ट केलेत, फायनल तुम्हाला कष्टांना एक न्याय देणारं गोष्ट भेटली. ठीक आहे, तुमचं सिलेक्शन झालं असेल तर डेफिनेटली तुम्हाला शुभेच्छा. त्यानंतर जे नवीन अपडेट आहे सेकंड थर्डलाच, तर त्या ठिकाणी त्यांनी म्हटलं फक्त की प्रोसेस कुठपर्यंत आली वगैरे. ठीक आहे, काही महत्त्वाचे असतं नाही. जे आहे हे सेकंड लास्ट ते म्हणले 10% माजी सैनिक समांतर आरक्षण त्या ठिकाणी रिक्त ठेवलेल्या जागांना आहे आणि त्यानुसार ते पुन्हा त्याचं नियोजन करणार आहे. म्हणजे इन शॉर्ट म्हणजे सांगायचं झालं तर 10% जे रिक्त जागा असतात माजी सैनिक या नावाने त्यांनी रिक्त केलेल्या, पण तिथं जर योग्य उमेदवार भेटले नाही तर त्या कन्वर्ट करतात जागा आणि जी योग्य भेटतील त्यांना तिथं भरून घेतात. ठीक आहे, कन्वर्ट करून मग त्या संदर्भातची सूचना आहे. आणि शेवटी सर्व सांगितले त्यांनी न्यूज बुलेटिनमार्फत योग्य इन्फॉर्मेशन तुम्हाला वारंवार अपडेट करून दिली जाईल. ठीक आहे, अशा 9 सूचना त्यांनी पवित्र पोर्टलवर या न्यूज बुलेटिन अंडर त्यांनी प्रोव्हाइड केल्या आहेत. सर्व सूचना मी शॉर्ट आणि सिम्पलमध्ये वाचून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर वाचायचं असेल तुम्ही डायरेक्टली पवित्र पोर्टलच्या वेबसाईटवर जाऊ शकता आणि तिथून ही PDF पाहू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा. काही ठिकाणी मी ही PDF तुम्हाला अपडेट करून देणार आहे. ठीक आहे, तिथूनही तुम्ही PDF पूर्णपणे वाचू शकता. थोडंसं माझं शिक्षण ते इंग्लिश मिडियमने झालेलं आहे त्यामुळे काही उच्चार माझे थोडेसे मराठीतनं प्रॉपर येत नाही, त्यासाठी सॉरी. ठीक आहे, पण मी प्रयत्न करते प्रॉपर मराठी रीड करण्याचा. तर फ्रेंड, हे अपडेट तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू.